हालेलुया. I welcome you all तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो in Jesus' name. येशूच्या नावात. Nice to see you. तुम्हा सर्वांना परत भेटायला फार आनंद वाटत आहे. God will surely bless you. देव नक्कीच तुम्हाला आशीर्वादित When you करणार. take a step for God, God answers. जेव्हा तुम्ही प्रभूसाठी पाऊल घेत आहे तेव्हा प्रभू तुम्हाला उत्तर देतो. Amen. आमेन. When you choose, जेव्हा तुम्ही निवड करतात then you enter. मग तुम्ही प्रवेश करतात. Let's pray. आपण प्रार्थना Father, we करूया. thank you पिता आम्ही तुला धन्यवाद that देतो you are a God, की तू आमच्या देव our आहे, creator. आमच्या निर्माण करता आहे, You're a provider. तू आमच्या पुरवठा आहे, You're a life. तू आमच्या जीवन आहे. Thank you for sending Jesus येशू ख्रिस्ताला पाठवण्यासाठी धन्यवाद. for our sake, आमच्या करिता, because we didn't deserve anything कारण आम्ही कुठल्याही गोष्टीच्या लायक नव्हते and sin had disqualified us. आणि पापाने आम्हाला अपात्र ठरवले होते. Thank you, Father, धन्यवाद पिता for Jesus येशूसाठी, who gave his life ज्यांनी आपले प्राण दिले that we may live. जेणेकरून आम्ही जिवंत राहू. And thank you, Holy Spirit, आणि धन्यवाद पवित्र आत्मा that by your coming in us, की जेव्हा तू आमच्यामध्ये आले we have become God's temple. आम्ही देवाच्या मंदिर झालो आहे. What a blessing. आणि किती महान We आशीर्वाद. resist the devil. आम्ही शैतानाचा विरोध करतो In Jesus' name, येशूच्या नावात. we declare blessing, आम्ही आशीर्वादाची घोषणा करतो, Healing. आरोग्याची, deliverance सुटकाची in this place. ह्या जागेमध्ये In Jesus' name, येशूच्या say नावात. amen. बोला आमेन. Yeah, kindly be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. हालेलुया. Remember, लक्षात ठेवा, when you choose for God, जेव्हा तुम्ही देवासाठी निवड करतात you open your life to blessings. तुम्ही तुमच्या जीवन आशीर्वादासाठी उघडे करतात. Amen. आमेन. Not when you're resisting him. जेव्हा तुम्ही देवाचा विरोध करत आहे तेव्हा नाही, Not when you're turning your back to him. जेव्हा तुम्ही तुमच्या पाठ देवाला दाखवत आहे तेव्हा नाही, Can you expect blessings? आणि जेव्हा तुम्ही आशीर्वादाची अपेक्षा करतात. It's by faith. आणि हे विश्वासाने आहे. Faith means choosing, आणि विश्वास म्हणजे निवड करणे, coming to him. देवाकडे येणे. You have come to him today, आज तुम्ही देवाकडे आले आहे so believe. म्हणून विश्वास करा. Whatever you're seeking and asking, आणि जे कुठल्या गोष्टीची तुम्ही शोध करत आहे you मागत will आहे receive. तुम्हाला मिळेलच. Say amen. बोला आमेन. Okay. Today I'm going to teach you आज मी तुम्हाला शिकवणार आहे a little bit about healing, आरोग्य विषय. थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे because I've prayed for many people. कारण मी अनेकांसाठी प्रार्थना केला I know आहे many are suffering from many sickness and disease. आणि मला माहिती आहे अनेक लोक खूप आजार व रोगातून त्रस्त आहे. Many have fear. अनेक लोकांच्या मनात भीती आहे, Heart problems and this problem and that problem. आणि हृदयाचे विकार, हे समस्या ते So, समस्या. I want to address all these issues. म्हणून ह्या सर्व गोष्टींना मला संबोधित करायचं Now आहे. this pandemic is gone. आता ही महामारी निघून गेली आहे I had already told you, आणि मी तुम्हाला आधीच सांगितले the होते. first quarter, it will become like dust. आणि पहिल्या जे 4 महिन्यामध्ये ही सर्व धुलीसारखं होणार. Amen. आमेन. So it's gone. म्हणून ही महामारी निघून गेली आहे. But one thing Holy Spirit said, पण एक गोष्टी पवित्र आत्माने सांगितले, though it's gone, जरी ही गेली आहे it is still in the minds of many. तरी अनेक लोकांच्या मनात ही गोष्टी आहे, That fear is still there. ती भीती अजूनही आहे. Though that pandemic is gone, जरी महामारी निघून गेली आहे but that fear, many are carrying it. पण अनेक लोक भीती वाहत आहे. And that's one of the reasons many are sick. आणि ह्या कारणामुळे अनेक लोक आजारी आहे. So let us address about healing. म्हणून आपण आरोग्य विषय संबोधित करूया. Now hear this message very carefully, आणि हे जे संदेश आहे खूप बारकाईने तुम्ही ऐका. because if you have health, कारण जर तुमच्याकडे आरोग्य आहे you have everything. तुमच्याकडे सर्व गोष्टी आहे. You can even be spiritual आणि तुम्ही आत्मिक असू शकत आहे if you have physical health. जर तुमच्याकडे शारीरिक तब्येत आहे If you तर. don't have physical health, जर तुमच्याकडे शारीरिक तब्येत you नाही will not be able to concentrate. मग तुम्ही लक्ष लावू शकत नाही You will not be happy with God. आणि तुम्ही देवाबरोबर खुश You will नसेल. not come to church. तुम्ही मंडळीत येणार You नाही. will not grow in the Lord. तुम्ही प्रभूमध्ये वाढणार Your नाही. faith won't work. तुमचा विश्वास काम करणार नाही. These are all the hindrances that will come. आणि हे सर्व अडथळे तुमच्या जीवनात येणार. So health is very important. म्हणून तब्येत खूप महत्वाची आहे. Amen. आमेन. Many don't take care of it अनेक लोक आपल्या तब्येतीची काळजी घेत only नाही. when they get the bad news from the doctors. फक्त जेव्हा त्यांना डॉक्टरांकडून वाईट बातमी प्राप्त होतो Then they try to struggle to have faith. मग ते संघर्ष करत आहे विश्वास प्राप्त करायला. That's not, when you're sick, it becomes very difficult
आणि जेव्हा तुम्ही आजारी आहे तेव्हा खूप कठीण for your होतो faith to work. तुमच्या विश्वासाला काम करायला. Amen. आमेन. See, I always tell you this. आणि मी नेहमी तुम्हाला सांगतो, Many youth or others, अनेक जे तरुण आहे आणि they इतर don't लोक give importance to spiritual things, ते आत्मिक गोष्टींना महत्त्व देत नाही thinking that I'm fine. आणि त्यांना वाटतं की मी बरं आहे. But you don't know what is happening in your body पण तुम्हाला माहिती नाही की तुमच्या शरीरामध्ये काय होत आहे. till some symptoms crop up, आणि जेव्हा काही लक्षणे वर येतो and then the doctors give you the bad news. आणि जेव्हा डॉक्टर तुम्हाला वाईट बातमी देतात, It didn't happen then. आणि तेव्हा झाले नाही It happened long time back. आणि खूप वेळेपूर्वी ही गोष्टी झाली. See, what happens inside, you cannot see it. आणि आत काय होत आहे हे तुम्ही बघू शकत नाही. Amen. आमेन. You agree with this? आणि तुम्ही ह्या गोष्टी बरोबर सहमत You आहात don't know what is happening. आणि तुम्हाला माहिती नाही आत काय होतो. So many fit people are suffering today. आणि किती आज आरोग्यदायी लोक आज दुःख सोसत आहेत So many fit people have died. आणि किती आरोग्यदायी लोक मरण पावले They never आहेत thought they could become sick. आणि त्यांनी कधी विचार केले नाही की ते आजारी पडणार. And once you get the report आणि एकदा तुम्हाला रिपोर्ट मिळाले that fear is the worst, आणि ती जी भीती आहे ती खूपच वाईट आहे. that is what hinders your body to function and to fight any sickness and disease. आणि ही जी भीती आहे तुमच्या शरीराची जी प्रतिरोधक शक्ती आहे त्याला बंद करतो आणि तुम्ही कुठलाही आजार व रोगाशी लढाई करू शकत Fear नाही. makes you to give up, आणि भीती तुम्हाला आशा सोडून द्यायला लावतो to succumb to that आणि तुम्ही sickness. त्या आजाराच्या अधीन होतात. Because fear is opposite of faith. कारण जी भीती आहे विश्वासाच्या विरुद्ध आहे. Where faith will fight it, आणि जिथे विश्वास लढाई करणार, fear will give up. जी भीती आहे ते सोडून It will देणार make you to give up. आणि भीती तुम्हाला आशा सोडून द्यायला And लागेल. that's what happened to many today. आणि असंच अनेक लोकांबरोबर झाले आहे. You read in the newspaper, you read on the social media, आणि तुम्ही न्यूजपेपर मध्ये सोशल मीडियामध्ये वाचा, young people तरुण लोक are getting heart attacks त्यांना हृदयाचे झटका येत आहे out of fear. भीतीमुळे. So we must answer these questions. म्हणून ह्या सर्व प्रश्नांच्या आम्ही उत्तर दिले पाहिजे. Okay. Healing belongs to those who have believed in Jesus. आणि आरोग्य त्या लोकांसाठी आहे ज्यांनी येशूवर विश्वास केला आहे. Amen. आमेन. Know this well. आणि हे चांगलं जाणून घ्या. Hear this message very carefully, आणि हा जो संदेश आहे खूप बारकाईने ऐका, because you will require कारण तुम्हाला लागेलच to answer when sickness comes. आणि तुम्हाला जेव्हा आजार येणार तेव्हा तुम्हाला उत्तर लागेलच. And also I'll clear some wrong things that people think it is true. आणि जे चुकीचा विचार जे लोक विचार करत आहेत ती देखील खरं आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. We all need healing. आम्हा सर्वांना आरोग्याची गरज आहे. Amen. आमेन. It's a daily thing, आणि ही रोजची गोष्टी आहे. because every day we're fighting sickness. कारण दररोज आम्ही आजाराशी लढाई Isn't करत it? आहे. होय ना. I posted on the Facebook आणि मी फेसबुकवर पोस्ट केला आहे about contaminated food. आणि जे दूषित झालेल्या अन्नाविषयी. That person was packing that cake or something. आणि तो जो व्यक्ती होता तो केक पॅक करत होता There was a tray of cake, आणि तिथे एक केकचा खूप गोळा होता and he had kept his leg on that. आणि त्या केकवर त्यांनी आपला पाय ठेवला होता. And then he takes the cake and spits it and packs it. आणि जेव्हा तो केक घेतो त्याच्यावर तो थुंकतो, थूक लावतो So आणि you- मग पॅक करतो. You don't know what goes behind the scene. आणि तुम्हाला माहिती नाही पडद्याच्या मागे काय होत आहे. Some years back, आणि काही वर्षांपूर्वी Holy Spirit gave me a message on the food. आणि पवित्र आत्म्याने मला अन्नावर जेवणावर But- काहीतरी संदेश दिले I didn't post it on the Facebook आणि मी ते फेसबुकवर पोस्ट करणार आहे. because 2 times I had posted about this pandemic, कारण 2 वेळेस जेव्हा मी ह्या महामारी विषयी पोस्ट केला होता but they banned me, पण त्यांनी मला बॅन केले so I didn't post anything. म्हणून मी काय पोस्ट केला But नाही. you don't know what goes behind that packing, पण तुम्हाला माहिती नाही ते पॅकिंगच्या मागे काय चालू आहे. because it looks beautiful from the outside. कारण बाहेरून ती पॅकिंग खूप सुंदर You दिसतो. don't know what is inside. तुम्हाला माहिती नाही आत काय झालेली आहे. Many have, out of fun they do it, अनेक लोक मजाकमुळे गमतीमुळे हे करत out of आहेत jealousy they do it, आणि मत्सरमुळे करत out आहेत, of bitterness they do it. कडूपणामुळे करत Maybe आहेत they're angry at home, they remove that anger on this. आणि ते घरात रागवले असेल म्हणून You don't know. रागाने ते हे सर्व करत आहे. तुम्हाला माहिती You नाही. don't know. तुम्हाला माहिती नाही. I saw one video, आणि मी एक व्हिडिओ पाहिले one lady in the kitchen of a hotel, आणि एक हॉटेलमध्ये एक स्त्री काम करत होती she was disturbed आणि ती खूपच विचलित and झाली she होती got so angry आणि ती इतकं चिडली when she was
putting all the food on the plate, जेव्हा ती ते ट्रे मध्ये सर्व अन्न घालत she होती, spat on the plate. तिने ते जे प्लेटवर थुंकली She put that anger on that आणि तिने आपलं राग त्या प्लेटवर and then brought घातले out to the customer. आणि मग त्या कस्टमरला दिले You don't know anything. आणि तुम्हाला काहीच माहिती नाही What is happening? आणि काय होत आहे What food you're eating? आणि कुठला जेवण तुम्ही खात आहे You don't know. तुम्हाला काहीच माहिती नाही. Amen. Amen. Hello. That's what the Bible says. म्हणून शास्त्र म्हणत With आहे a word of prayer, everything is blessed. आणि विश्वासाच्या वचनाने प्रत्येक गोष्टी आशीर्वादित You होतात need to pray for a blessing. आणि तुम्ही आशीर्वादासाठी प्रार्थना केली पाहिजे. Amen. आमेन. See, they're all out for money. आणि ते सर्व पैशासाठी आहे. Okay. Now one day I'll teach you about that. आणि एक दिवस मी त्याच्याविषयी तुम्हाला शिकवणार आहे. Healing belongs to those who believed in Jesus. आणि आरोग्य त्या लोकांसाठी आहे ज्यांनी येशूवर विश्वास केला आहे. In a certain nation, आणि एका विशिष्ट राष्ट्रामध्ये there was war going on, आणि तिथे युद्ध चालू होती and there was an elderly Christian आणि तिथे एक वडीलधारी ख्रिस्ती होता who slept in the night very peacefully, though there was a war. आणि जरी युद्ध चालू होता तरी तो रात्री खूप शांतीपणाने झोपी गेला When होता. her neighbor asked her, जेव्हा एक शेजारीने तिला विचारले where were you? आणि तुम्ही कुठे होते? We were all hiding together. आम्ही सर्व एकत्र लपले होते. We had so much fear, आमच्या मनात एवढी भीती होती and we spent sleepless nights. आणि आम्ही पूर्ण किती रात्री आम्ही झोपले नाही. You know, they thought she was either injured or dead. आणि त्यांना वाटले ती तर एकतर जखमी झाली किंवा ती मेलेली आहे. And when they met her, आणि जेव्हा त्यांनी तिला भेट दिले they said, त्यांनी सांगितले "Oh, we are so glad to see you, की आम्हाला खूप आनंद वाटत आहे तुम्हाला परत बघायला that you are so fine." की तुम्ही इतकं बरे आहात. They asked her, आणि त्यांनी तिला विचारले "Where have you been?" आणि तुम्ही कुठे होते? She said, तिने सांगितले "I was home sleeping." आणि मी घरी झोपली होती. They were shocked, त्यांना आश्चर्य वाटले and they said, आणि त्यांनी सांगितले "How could you sleep आणि तुम्ही कसं झोपू शकत through आहात? all this? आणि एवढं सर्व लढाई चालू आहे तेव्हा तुम्ही कसं झोपी Are गेले? you not frightened?" आणि तुला काही भीती वाटली नाही का? She said, "No, आणि तिने सांगितले नाही, I was reading the Bible. मी शास्त्र वाचत होती As I was reading the Bible, आणि जसं मी शास्त्र वाचत होते I found मला दिसले a scripture एक वचन दिसले where it says जिथे म्हटले होते that God neither slumbers nor sleeps." की प्रभू झोपत नाही आणि डुलकी देखील घेत नाही. In Psalms 121:4. आणि स्तोत्रसंहिता 121:4 So, मध्ये you know, the word of God is the truth. आणि देवाचे वचन सत्य आहे. God is not a man to tell lies. देव कुठला मनुष्य नाही खोटं बोलायला. So I decided म्हणून मी निर्णय केला there was no need for both of us to be awake. की मला आणि देवाला दोघांना जागे राहायची काय गरज नाही. This is a very important lesson. आणि हे खूप महत्वाची धडा I आहे mean, so that this lesson will take further. जेणेकरून ही धडा तुम्हाला पुढे घेऊन She जाणार. said, if God is awake, आणि तिने सांगितले जर देव जागा why आहे should I be awake? मी का जागृत राहावे Why should both be awake? आणि दोन्ही का जागे असावे? So I went to sleep. म्हणून मी झोपी गेली. Likewise, आणि तसंच if Jesus bore our sin and sickness, जर येशूने आपले पाप व आजार वाहिले that's what Isaiah 53:4 says, आणि असंच यशाया 53:4 म्हणत आहे and he has borne our sickness and आणि disease. त्यांनी आपले आजार व रोग वाहिले. If he has borne it, जर त्यांनी ते सहन केले why should I bear it? मग मी का सहन करू? Amen. आमेन. Now, this is very important. ही खूप महत्वाची If आहे. he has taken it, जर प्रभूने तो आजार घेतला आहे why should I take it? मी तो आजार का घेतला If he पाहिजे? has taken my sickness, जर त्यांनी माझा आजार घेतला आहे why should I carry it? मग मी आजार का वाहावं? This is the thought in the Bible. आणि हीच विचार आहे शास्त्रामध्ये. Now, the word bear means आणि हे जे शब्द आहे सहन करणे to वाहणे remove it, म्हणजे ते काढले गेले to आहे take it away, म्हणजे दूर केले गेले आहे to lift up, आणि ते वर काढले गेले as आहे if it is not there. जसं काय ती गोष्टी नाही. So it means म्हणून त्याचा अर्थ आहे he removed them far away from us. म्हणून त्यांनी हे गोष्टी आपल्यापासून दूर काढून घेतले. Amen. आमेन. He has removed your sickness and disease. त्यांनी तुमच्या आजार व रोग काढून He घेतला. has removed your sin. तुमच्या पाप काढून He घेतला has lifted it up. आणि त्यांनी तो वर घेतला आहे. Amen. आमेन. The quest, see, this is the thought you must have. आणि असंच विचार तुमच्यात असले If पाहिजे. he has carried it, जर त्यांनी तो घेतला आहे why should I carry it? मी का घेतला पाहिजे? Hello? This is very important. ही खूप महत्वाची आहे. If he has carried my sickness, जर येशूने माझा आजार घेतला आहे
Why should I carry it? मग मी का घेऊ? I let him do it. आणि मी त्याला करायला देतो. He's done it. त्यांनी तो केला आहे I will say thank you. आणि मी फक्त धन्यवाद बोलतो. Amen. आमेन. हम क्या बोलना चाहिए? आणि काय धन्यवाद. बोललो पाहिजे? धन्यवाद. अच्छा वे तुम लिया, नहीं तो मुझे लेने पड़ता था. हम लोग दोनों में से एक लेने पड़ेगा और तुमने ले लिया. Praise God. Did you understand? तुम्हाला हे कळले का? You know, get this message. आणि हे संदेश मिळवून घ्या. You know, because many sicknesses are coming. कारण अनेक आजार येत आहेत I've seen many are suffering. आणि मी पाहिले अनेक लोक दुःख सोसत आहे You don't know what sickness will attack you. आणि तुम्हाला माहिती आहे कुठला आजार तुमच्यावर हमला करणार. Don't wait for sickness. आणि आजाराची वाट बघू नका Get the knowledge of God's word आणि देवाच्या वचनाचे ज्ञान प्राप्त करा and remain free from sickness. आणि आजारापासून मुक्त राहा. Amen. आमेन. See, I have also learned. आणि मी देखील शिकलो आहे. I also went through many sickness and मी disease. देखील खूप आजार व रोगातून गेला आहे. When I didn't know the Lord, जेव्हा मी प्रभूला जाणत नव्हता, when I was just growing up, जेव्हा मी फक्त वाढत होता, many sickness. अनेक आजार आले You'll be shocked to know what all sickness I went through. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, धक्का बसेल की कुठल्या कुठल्या आजारातून मी गेलो One day आहे. I'll tell you about all that. आणि एक दिवस मी तुम्हाला हे सर्व सांगणार आहे. But by faith, the Lord healed me. पण विश्वासाने प्रभूने मला आरोग्य दिले. Amen. Amen. Big sickness, asthma, leprosy, मोठमोठा you आजार, name it. दमा All these years, आणि एवढं सर्व वर्ष by God's grace, I'm 64 now. आणि देवाच्या कृपेने मी 64 वर्षाचा But झाला God has given me good health. आणि प्रभूने मला चांगलं आरोग्य दिलेली आहे. Amen. Amen. It doesn't only belong to me. आणि ही आरोग्य फक्त माझ्यासाठी नाही, It belongs to all of His children. आणि देवाच्या सर्व लेकरांसाठी आरोग्य आहे. Amen. आमेन. Know this. आणि हे जाणून घ्या. So you must learn म्हणून तुम्ही शिकलो पाहिजे how to live in good health. कसं तुम्ही चांगलं तब्येत राहिले You don't पाहिजे. know, tomorrow new sickness will come. आणि तुम्हाला माहिती नाही उद्या नवीन आजार येऊ शकतो. What are you going to do? मग तुम्ही काय करणार? Many times the doctors give up. अनेकदा डॉक्टर आशा सोडून देतात. You go to the hospital and okay, I don't want to go there. आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये Because- जाणार, तिथे जायचं नाही मला. You know, there are many things I want to make it clear, but अनेक गोष्टी मला स्पष्ट करायचं आहे. some may not understand, some may not accept, some could be offended. So many things I don't speak. काय लोक समजणार नाही, काय लोक नाराज होणार म्हणून Okay. अनेक गोष्टी मी बोलत नाही. So he has removed him from far away. म्हणून देवाने हे सर्व आजार रोग दूर काढून घेतला Like आहे. in the Old Testament, जसं जुना करारात before Jesus came, येशूच्या येण्याच्या आधी the high priest laid his hand on the goat आणि जो उंच याजक होता, मोठा याजक होता, त्यांनी जो बकरा होता त्याच्यावर हात ठेवला. by faith, विश्वासाने transferred all the sin and sickness curse on the goat. आणि सर्व जे आजार होता, पाप होता आणि सर्व जे व्याधी होते त्या बकरेवर घातले. Of the children of Israel. इस्रायल लोकांच्या संततीच्या Then the लोकांच्या. goat was taken and sent आणि मग त्या बकरीला नेऊन दूर to पाठवण्यात an आले inhabited land आणि एक दूर परदेशात पाठवण्यात आले out into the wilderness. आणि अरण्यात पाठवण्यात आले. That's what Leviticus 16 says. असंच लेवे 16 म्हणत आहे. In the same way, आणि तसंच प्रकारे Jesus, येशू as that goat, bore our sin, sickness, and every curse. आणि येशू तो घोडा किंवा तो बकरा म्हणून आपल्या सर्व आजार व रोग व पाप घेतला आहे Of mankind. मनुष्य जातीचा. Amen. Amen. So sickness and disease and sin have passed. म्हणून आजार रोग व पाप हे जी आहे दूर गेलेली This is आहे. the way I see it. आणि अशा प्रकारे मी All पाहतो. this have passed from me to Calvary. आणि हे सर्व गोष्टी माझ्यातून कल्वरीकडे गेला आहे. And salvation and health आणि तारण आणि जे आरोग्य आहे I have passed from Calvary to me. आणि कल्वरी पासून माझ्याकडे आलेली आहे. Amen. आमेन. मेरा बीमारी उधर गया है, उसको कभी मत भूलो. क्रूस को कभी मत भूलो. प्रभु यीशु कभी मत भूलो. उसने जो कार्य कभी मत भूलो. That's the place everything was taken. आणि त्या क्रूसाच्या जागी प्रत्येक गोष्टी नेण्यात आली. Amen. Amen. It passed from me to the Calvary आणि cross. माझ्यापासून कल्वरीच्या क्रूसाकडे गेला. And from the cross, after he paid, I received health and healing. आणि क्रूसावर जेव्हा त्यांनी सर्व गोष्टीची भरपाई केली मला आरोग्य व आशीर्वाद प्राप्त झाले. Amen. आमेन. Sickness doesn't come from the cross. आणि आजार क्रूसातून येत नाही, Healing comes from the cross. आरोग्य येतो क्रूसावरून. Sin does not come from the cross. पाप क्रूसावरून येत नाही, Forgiveness comes from the cross. क्षमा येतो
क्रूसावरून. Curse does not come from the cross. शाप क्रूसावरून येत नाही The blessing comes from the cross. आणि आशीर्वाद येतो क्रूसावरून. See, all this has to be received by faith. आणि हे सर्व गोष्टी आम्ही विश्वासाने प्राप्त केले पाहिजे. You cannot just while away your time, not know the word of God, आणि and then तुम्ही- pray, प्रभु आरोग्य दो, प्रभु आरोग्य दो. कुछ नहीं होता आणि है. तुम्ही असं वेळ I'll घालवू teach you शकत नाही वचन न जाणून की प्रभू सर्व गोष्टी ठीक करणार असं नाही. I'll teach you about that. That's very important. आणि मी तुम्हाला शिकवणार आहे हे देखील Because खूप many महत्त्वाचे आहे. Christians are going that way, that road. आणि अनेक ख्रिस्ती त्या वाटेवर आहे. So, it means, now, he bore means त्यांनी सहन केले, त्यांनी काढले म्हणजे the complete removal of Then he- our sin and sickness. आपलं प्रत्येक पाप व आजार त्यांनी काढून घेतला आहे. So when he bore it upon himself, म्हणून जेव्हा त्यांनी स्वतःवर हे गोष्टी घेतले that means it's not on me. ह्याच्यावर ही गोष्टी आता माझ्यावर He नाही has completely removed it. आणि त्यांनी ते पूर्ण केलं आणि पूर्णपणे काढलं आहे. You have to only believe it. तुम्ही फक्त विश्वास केला पाहिजे. Amen. आमेन. Hello, you have to just believe it. तुम्ही फक्त विश्वास केला पाहिजे. So faith plays a very, very important role. म्हणून विश्वास खूप महत्वाचा भाग खेळतो. According to the Bible, scriptures, faith plays a very important आणि role. शास्त्रानुसार वचनानुसार शास्त्रानुसार विश्वास खूप महत्वाचा भाग खेळतो. He took it upon himself. आणि येशूने हे सर्व गोष्टी स्वतःवर घेतले. That means I don't have it. त्याचा अर्थ आहे की ही गोष्टी माझ्यावर नाही That is the faith आणि that तो- I should have. आणि तोच विश्वास आता माझ्यामध्ये असला पाहिजे. If I say, please take it, Lord, please take it. जर मी वो म्हणतो faith प्रभू नहीं है. कृपा करून हे घेऊन जा, काढ काढ, मग तो विश्वास नाही. Most of the Christians are just praying. अनेक ख्रिस्ती लोक फक्त प्रार्थना करत Lord, आहेत please remove, Lord, please remove. की प्रभू हे काढ हे काढ, That is not faith. आणि हे काय विश्वास नाही. Nearly about 80% of the Christians are still crying, Lord, remove this, remove that, remove sickness, remove disease, remove this, do that. 80% ख्रिस्ती लोक रडत आहे, प्रभू हे आजार काढ, ते रोग काढ, हे कर, ते कर, हे समस्या काढ. That is not faith. आणि हे काय विश्वास नाही. And because Jesus removed it, आणि येशूने तो काढला आहे म्हणून, that's the reason divine healing belongs to every child of God. आणि हेच कारण आहे की दैवी आरोग्य प्रत्येक देवाच्या लेकरूसाठी आहे. Amen. Amen. It belongs to you. आणि हे आरोग्य तुमची आहे. If you have believed in जर Jesus, तुम्ही येशूवर विश्वास केला आहे, it's not upon you. मग आजार तुमच्यावर नाही. That's the way you have to see. आणि अशा प्रकारे तुम्ही पाहिले पाहिजे. A believer must see it's not on me. आणि विश्वासाने पाहिले पाहिजे की आजार माझ्यावर नाही. An unbeliever, since he doesn't have faith, आणि एक अविश्वासूकडे विश्वास नाही म्हणून, since he doesn't know the word of त्याला God, देवाचे वचन माहिती नाही म्हणून, he still sees it on himself म्हणून तो स्वतःवर हे आजार and पाहतो he tells God, आणि तो देवाला बोलतो please heal me. की प्रभू कृपा करून मला आरोग्य दे. Hello. But Christians also fall in the same category. पण ख्रिस्ती लोक देखील सारखंच गटामध्ये आहे. Become mature. प्रौढ व्हा Grow up. आणि वर वाढा. Grow up. Grow up. आणि तुम्ही वाढा. Okay. So there is no need to question God म्हणून देवाला प्रश्न करायची काय गरज नाही. if it is God's will जर ही देवाची इच्छा आहे in this matter. ह्या गोष्टीमध्ये, प्रभु आपका इच्छा क्या है, आरोग्य देने का क्या, बीमारी देने का, ये गलत है. You don't even have to ask him. तुम्हाला प्रभूला प्रश्न देखील विचारायची गरज नाही. You can ask him, आणि तुम्ही त्याला विचारू शकत नाही Lord, will you forgive me my sin? की प्रभू तू माझ्या पापाला क्षमा करणार का. He has already done it. आणि त्यांनी आधीच केला आहे. When he paid on the cross, जेव्हा त्यांनी क्रूसावर भरपाई केली, amen, आमेन, he did it. त्यांनी तो केला. तुम forgive करेगा, क्यों फिर मैं मारा तुम्हारा पाप के लिए? मेरा अगर इच्छा ही नहीं था तो मैं क्यों तुम्हारा पाप लेके मारा? मेरा अगर इच्छा ही नहीं तो आरोग्य मिलने का, तो क्यों मैंने सब बीमारी अपने ऊपर लेके मारा? See, this kind of praise that people make is of no use. आणि अशा प्रकारची जी प्रार्थना लोक करत आहेत ती निरुपयोगी आहे. You cannot ask, Lord, will you please heal me? आणि तुम्ही प्रभूला विचारू शकत नाही की प्रभू कृपा तुम्हाला आरोग्य देणार का कृपा करून. What is your will? आणि तुमची इच्छा काय आहे. That is wrong kind of prayer. It will not work. आणि ही चुकी प्रकारची प्रार्थना आहे. ही प्रार्थना काम करणार If नाही. Jesus bore our sickness and pain, जर येशूने आपल्या आजार व वेदना वाहिले then there घेतले, is no need for both of us to bear them. मग आपल्याला गरज नाही की येशूने आणि आम्ही देखील ते दोघं सहन केले पाहिजे. Amen. आमेन. Either you bear it or I bear it. एक तर येशूने तो घेतला पाहिजे किंवा मी घेतला पाहिजे. Hello? क्योंकि उसका बीमारी नहीं है,
Jesus never wanted healing आणि येशूला कधीच आरोग्याची गरज because he नव्हती, had no sin कारण त्याच्यामध्ये and पाप no नव्हतं sickness. आणि आजार देखील He नव्हता. bore my sin. त्यांनी माझे पाप My पाहिले, sickness. माझा आजार घेतले. Amen. आमेन. उसका बीमारी ने, उसका पाप ने, उसने मेरा पाप अपने ऊपर लिया, मेरा बीमारी अपने ऊपर लिया, मेरा श्राप अपने ऊपर लिया. Now your thought is आता तुमच्या विचार either you believe it एक तर तुम्ही विश्वास करा or you carry it. किंवा तुम्ही ते घ्या. Hello. If you don't believe it, जर तुम्ही विश्वास if करत you नाही, don't have faith जर तुमच्याकडे विश्वास that he नाही took it, की येशूने तो घेतला, you will carry it. मग तुम्ही ते घेणार. समझ में आया? If you don't believe जर तुम्ही विश्वास केला ना that Jesus has taken your sickness and की disease, येशूने तुमच्या आजार व रोग घेतला आहे, then you will have to carry it. मग तुम्हाला ते आजार व रोग घ्यावं लागेल, वाहावं लागेल. If he has carried, I will not carry. जर त्यांनी घेतलाय तर मी घेणार नाही. You know, this truth became a reality to a woman आणि ही जी सत्य आहे, एक स्त्रीकडे एक अस्तित्व झाली who came for prayer जी प्रार्थनेसाठी आली in one of our meetings. एका सभामध्ये. She had cancer. आणि तिला कर्करोग होती You know, I prayed for healing for cancer and many sickness people were healed. आणि आजार आणि कर्करोगासाठी मी प्रार्थना केली, अनेक लोक बरे झाले. After prayer, आणि प्रार्थनानंतर I told her to say, आणि पास्टरने तिला बोलायला you know, सांगितले, I don't pray, Lord, please, Lord, please. ऐसा कभी तुमने देखा नहीं रहेगा मैं प्रेयर करता हूँ. That pleading kind of prayer. आणि विनंती करण्याची प्रार्थना मी करत नाही. After prayer, आणि प्रार्थनानंतर I told her to say, आणि पास्टरने तिला बोलायला सांगितलं, according to the word of God, आणि देवाच्या वचनानुसार you say it. तुम्ही बोला, I am healed. मी आरोग्यदायी आहे I believe this cancer is healed. आणि माझा विश्वास आहे हा कर्करोग बरा झाला आहे. I told her, आणि पास्टरने तिला according to सांगितलं, the word of आणि God, देवाच्या वचनानुसार it is healed. आणि आरोग्य तुम्हाला मिळाले आहे. So go to bed saying it. आणि म्हणून झोपी जा असं बोलून, Get up saying it. आणि उठून देखील असंच बोला. Say it when you're sweeping the floor. आणि जेव्हा तुम्ही झोपी जात आहे तेव्हा बोला. Say it when you're washing the dishes. आणि जेव्हा तुम्ही बर्तन मांजत आहे तेव्हा बोला. Say it every time you think of it. आणि दरवेळेस जेव्हा तुम्ही विचार करत आहे तेव्हा बोला, मला आरोग्य मिळाले Because आहे. when you think of sickness, कारण जेव्हा तुम्ही आजाराविषयी विचार करतात, it will try to rob your faith. मग आजार तुमच्या विश्वासाची चोरी करायचा प्रयत्न So करणार. when you think about it, म्हणून जेव्हा तुम्ही आजाराविषयी विचार you must करतात, say it. तुम्ही बोलले पाहिजे. That's what I told her. आणि असंच पास्टरने तिला After सांगितले. that, she was totally healed. आणि त्यानंतर तिला पूर्ण आरोग्य मिळाले. Amen. आमेन. I also remember another incident. आणि दुसरा घटना देखील माझ्या लक्षात आहे. The doctor told this lady आणि डॉक्टरांनी ह्या स्त्रीला that सांगितले, she was pregnant आणि ती गर्भवती होती, and there was no heartbeat in the child. आणि त्या लेकरूच्या हृदयाचा झटका चालत नव्हता. I just laid my hand. आणि पास्टरने हात ठेवले. I said, पास्टरने will सांगितले- live. आणि पास्टरने सांगितले, तू जिवंत राहणार. you know, after that, I understood आणि नंतर मला समजले that the child was alive. की तो जो बाळ होता उदरामध्ये तो जिवंत आहे. Amen. Amen. After I say that, I tell her, keep believing. आणि हे प्रार्थना केल्यानंतर मी तिला सांगते की सतत विश्वास करत राहा. That's very important. आणि ही खूप महत्वाची आहे. Keep saying, आणि बोलत राहा Pastor has prayed. की पास्टरने प्रार्थना केला So आहे, my child is alive. म्हणून माझा बाळ जिवंत आहे. Then I told her, go home, believe the Right. child is alive. मग पास्टरने सांगितले, घरी जा आणि विश्वास कर की तो बाळ जिवंत आहे. After that, she came with a testimony आणि नंतर ती साक्षी दिली that the child was alive. की तो बाळ जिवंत आहे. Now, the question I want to ask is, आणि हे प्रश्न मला तुम्हाला विचारायचे, when did these people get healed? आणि ह्या लोकांना कधी आरोग्य मिळाले? That healing was paid at the Calvary आणि तो cross. जो आरोग्य होता कल्वरीच्या क्रूसावर भरण्यात आली When होती, Jesus gave his life. ज्या येशूने आपले प्राण दिले. But that healing came or was manifested when they believed. पण तो आरोग्य तेव्हा प्रगट झाले किंवा तेव्हा उत्पन्न झाले जेव्हा त्यांनी विश्वास केले. Amen. आमेन. The healing is manifested the moment you believe. आणि आरोग्य प्रगट होतो ज्या क्षणी तुम्ही विश्वास करत आहे तेव्हा. Amen. आमेन. See, it was paid on the cross. आणि त्याची फेड क्रूसावर झाली Healing होती is done. आणि आरोग्य झाली आहे. It is manifested in your life आणि तुमच्या जीवनामध्ये प्रगट होतो when you believe. जेव्हा तुम्ही विश्वास करतात. इसके लिए कितने लोग अभी भी बीमार है जिनका बीमारी क्रूस पर प्रभु यीशु ने भरा है, मगर उन लोग अभी भी बीमार है. क्यों? Not because he didn't take it. असं नाही की प्रभूने तो घेतला नाही म्हणून,
the manifestation requires your faith. आणि प्रकटीकरणासाठी तुमचा विश्वास लागतो. You're not going to tell the Lord, go and do it. आणि तुम्ही प्रभूला सांगणार नाही की जाऊन तुम्ही करा. Jesus did it आणि येशूने तो केला for everyone. प्रत्येकांसाठी. If one is healed, जर एकाला आरोग्य मिळतो another must be healed. दुसऱ्याला देखील आरोग्य God मिळालं is no पाहिजे. respecter of persons. देव कुठल्याही व्यक्तीच्या ऋणी नाही. Amen. Amen. Healing is His gift आणि आरोग्य त्याची देणगी आहे by grace. कृपेने. Amen. Amen. If by grace आणि जर कृपेने it embraces anyone. आणि मग तो सर्वांना आलिंगन देतो. Amen. आमेन. Where is the problem? मग समस्या कुठे आहे? Your faith. तुमच्या विश्वासामध्ये. So these people received healing, ह्या लोकांना आरोग्य मिळाले but it was paid on the cross. पण त्याची भरपाई क्रूसावर झाली होती. Not because they were good. आणि ते चांगले होते म्हणून नाही. No. नाही. It was paid on the cross. आणि क्रूसावर त्याची भरपाई Now, झाली. don't mean to say that you don't need to be good. तुम पाप करो कुछ भी करो फिर भी healing मिलेगा. देखो प्रभु विथोल्ड नहीं करता. पाप क्या वजह से तुमको हिंड्रेंस आता, विश्वास में, डाउट में, डर में, डेविल का हिंड्रेंस में डाउट आता है, इसके लिए नहीं मिलता. बट प्रभु नहीं रुकाता है. गेट दिस क्लियर. आणि प्रभू तुमच्या आरोग्य धरत नाही. तुमच्या अविश्वासामुळे पापामुळे तुमच्याकडे आरोग्य येत नाही. हे गोष्टी स्पष्ट करून घ्या. Many Christians say, प्रभु क्यों नहीं दे रहा, कब भी सब बोल रहा. प्रभु दे रहा ऐसा नहीं है, प्रभु ने दे दिया. हेलो. If you think God is hindering, then you will try, please प्रभु please मैं फास्टिंग करता हूँ, मैं उपवास करता हूँ. अरे वो होल्ड नहीं कर रहा है, उसने दे दिया. Amen. Amen. कारण हमारे में है. Think about that. आणि त्याच्याविषयी विचार करा. So healing happened there. म्हणून आरोग्य तिथे घडले. If the Lord would have not come on the cross, जर प्रभू येशू क्रूसावर गेले नसते, you would have begged and pleaded and done everything, you would not receive anything. तुम्ही भीक मागितले असते, विनंती केली असते आणि भीक मागितले असते, रडले असते, तरी तुम्हाला काय मिळाले Then नसते. we can say, प्रभु तेरा इच्छा है तो आरोग्य देना प्लीज. Because प्रभु यीशु ने नहीं भरा है, तो प्रभु का इच्छा है तो करेगा नहीं करेगा. That is religion. मग तो धर्म But आहे. since Jesus paid it, पण येशूने त्याची भरपाई केली आहे म्हणून. amen, आमेन. that means त्याच्यावर 100% you must receive. 100% तुम्हाला आरोग्य मिळाले Are पाहिजे. you understanding? तुम्हाला कळत आहे का? This is very important message. आणि ही खूप महत्त्वाचा संदेश आहे. Because you will require healing. कारण तुम्हाला आरोग्य लागेलच. If not today, one time. आणि आज जर नाही तर कधी ना कधी Every लागेल. day we are fighting sickness and disease. दररोज आम्ही आजार व रोगाशी झगडत आहे. Amen. Amen. Food is contaminated, air is contaminated, water is contaminated. अन्न दूषित आहे, हवा दूषित आहे आणि पाणी देखील दूषित आहे. Medicines, जी औषध आहे इधर healing करता उधर दूसरा बीमारी लाता. So every day we need healing. आणि दररोज आपल्याला आरोग्याची गरज Your आहे. mind needs healing. तुमच्या मनाला आरोग्य Your पाहिजे. soul needs healing. तुमच्या जीवाला आरोग्य Your पाहिजे. body needs healing. तुमच्या शरीराला आरोग्य पाहिजे. Every day we need healing. दररोज आपल्याला आरोग्य पाहिजेच. Amen. Amen. So you must get this message. म्हणून तुम्हाला हे संदेश समजलेच You पाहिजे. know, many Christians are not going to church, they're not hearing the word of God. अनेक ख्रिस्ती लोक मंडळीत येत नाही, देवाचे वचन ऐकत नाही They're taking a great risk. आणि ते महान धोका घेत आहे. Suddenly something happens. अचानक काय झाले They तर don't know the word. त्यांना वचन माहिती They नाही. succumb to sickness, मग ते आजाराच्या अधीन and होतात sickness takes them away. आणि आजार त्यांना घेऊन जातो. Though Jesus paid it, जरी येशूने भरपाई केली आहे, if He has borne it, why should I bear it? जर येशूने तो घेतलाय, मी का घेतला पाहिजे? So grow up in faith. म्हणून विश्वासात वाढा. Amen. आमेन. Okay. So in these cases that I gave, म्हणून हे जे स्थिती मी तुम्हाला the सांगितले healing came about as the lady said, according to the word I'm healed. आणि आरोग्य तेव्हा आली जेव्हा ती स्त्रीने म्हणाले त्या ह्या वचनानुसार मला आरोग्य मिळाले आहे. It came about as she believed that Christ was a substitute. आणि आरोग्य आले कारण तिने विश्वास केला की ख्रिस्तच माझी मोबदला आहे And म्हणून. He took my sickness and disease. आणि त्यांनी माझे आजार व रोग घेतले. So if He has borne it, I don't have to bear it. म्हणून जर येशूने घेतलाय तर मला घ्यायची काय गरज नाही. Amen. आमेन. If you want to bear it, जर तुम्हाला ते घ्यायचं आहे then you are canceling the work of Jesus मग that is done for you. मग तुम्ही येशूच्या काम रद्द करत आहे जो येशूने तुमच्यासाठी क्रूसावर केला आहे. हेलो, जो भी बीमारी से रहता है और मर जाता है, उन लोग ने प्रभु यीशु ने जो उनके लिए किया है और फुकट दे रहा है, उसका उन लोग ने इस्तेमाल नहीं किया.
Did you understand? तुम्हाला हे समजले का? This is a simple truth. आणि हे साधे सोपं सत्य आहे. It's not that God did not heal them. असं नाही No. की देवाने त्यांना आरोग्य दिले नाही. No. नाही. He paid for all sickness and disease. आणि त्यांनी सर्व आजार व रोगासाठी भरपाई केली आहे. Amen. आमेन. It's never God. आणि देवाचा कधीच दोष नाही. Don't blame him. आणि देवावर दोष लावू नका. Okay, let's go further. आपण पुढे जाऊया. Now, let me tell you something important, आणि मी काय महत्वाचं तुम्हाला सांगतो, which some may be little shocked. जे ऐकून काही लोकांना आश्चर्य वाटेल. Actually, you don't have to pray to be healed. खरोखर तुम्हाला आरोग्यासाठी प्रार्थना करायची गरजच नाही. Many have failed to receive healing अनेक लोकांना आरोग्य मिळाले नाही because they have based their faith on prayer कारण त्यांनी आपला जो विश्वास आहे प्रार्थनावर आधारित केले आहे instead of म्हणून. on God's word. आणि देवाच्या वचनाच्या ऐवजी When you have the word, जेव्हा तुमच्याकडे वचन आहे, you have the faith. तुमच्याकडे विश्वास आहे receive. प्राप्त करायला. The word is truth. आणि वचनच सत्य आहे. By praying, you don't go against the word. आणि प्रार्थनेने तुम्ही वचनाच्या विरुद्ध जात नाही. Amen. आमेन. Now, listen to this very carefully. आणि हे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. They expected prayer to do for them आणि त्यांनी अपेक्षा केली की प्रार्थना त्यांच्यासाठी ही गोष्टी केली पाहिजे what God's word will do for them. जो देवाचे वचन त्यांच्यासाठी करू शकतो. Prayer is only successful आणि प्रार्थना तेव्हा यशस्वी when it होतो is based on the promise or in line with God's word. जेव्हा तुमची प्रार्थना अभिवचनावर किंवा देवाच्या वचनाच्या ओळीत आहे तेव्हा. अगर वचन में लिखा है तुमको आरोग्य मिला है तो प्रेयर काम नहीं करेगा. हेलो, अगर वचन ने लिखा है तुमको ये दे दिया, अगर तुमको प्रभु दो, वो प्रार्थना काम नहीं आएगा. हेलो, आर यू अंडरस्टैंडिंग? आई बिलीव यू अंडरस्टैंड. माझा विश्वास आहे की तुम्हाला कळत आहे. Once God has given you, the word says, एकदा देवाने तुम्हाला दिले आहे, वचन म्हटले आहे, you cannot use prayer. मग तुम्हाला प्रार्थनाची उपयोग Lord, करायची please गरज give, नाही please give, please give. की No. कृपा करून दे प्रभू. Many come to me for prayer, अनेक लोक पास्टरांकडे for many प्रार्थनेसाठी, sickness and disease, अनेक आजार व रोगासाठी, and most of them are Christians. आणि त्याच्यापैकी अनेक लोक ख्रिस्तीच They have आहेत. been praying आणि प्रार्थना जे करत होते, fasting जे उपास करत to होते get healed, आरोग्य and when it मिळवण्यासाठी, doesn't work, आणि जेव्हा त्यांच्या प्रार्थना then they उपास come काम to केले me. मग ते माझ्याकडे येतात. see, they must have tried, आणि त्यांनी प्रयत्न केले असेल, they must have prayed, त्यांनी खूप they प्रार्थना must केली, have cried, त्यांनी खूप रडले they असेल, must have murmured, आणि त्यांनी कुरकुर they must केले, have complained, त्यांनी तक्रार केली असेल, they must have fasted, त्यांनी उपास केले असेल, they did everything. त्यांनी प्रत्येक गोष्टी And केली. last, when it doesn't work, आणि शेवटी जेव्हा काय काम होत नाही then they come to me. मग ते पास्टरांकडे येतात. Why didn't your prayer work? आणि तुमच्या प्रार्थना का काम Why केलं, didn't your fasting work? तुमच्या उपवास का प्रार्थना केला नाही. And when I just say a word, आणि जेव्हा पास्टर फक्त एक शब्द be बोलतो, healed in Jesus' name, आरोग्यदायी हो येशूच्या नावात, and they are healed. मग त्यांना आरोग्य प्राप्त होतो. Why didn't your prayer work? तुमच्या प्रार्थना का काम केला I नाही. didn't pray. आणि मी प्रार्थना केला नाही, I didn't pray. मी पास्टर प्रार्थना I केला नाही. just decreed it आणि मी फक्त घोषणा declared केली it. आणि जाहीर केले based on the knowledge of God's word. देवाच्या वचनाच्या ज्ञानाच्या आधारे. Amen. आमेन. Hello. So many times I just declare and decree अनेकदा मी फक्त जाहीर करतो, घोषणा करतो the word of God. देवाचे वचन, Be healed in Jesus' name. आरोग्यदायी हो येशूच्या नावात. I don't pray. मी प्रार्थना I करत नाही. just command sickness to leave मी फक्त आजाराला आज्ञा देतो निघून जायला. because I see behind the back of my mind, कारण मी माझ्या मनाच्या मागे बघतो Jesus paid it. की येशूने घेतला आहे. Amen. आमेन. प्रभु यीशु ने आरोग्य लिया है इनका. ये कैसा बीमार हो सकता? Get out. निघ बाहेर. It leaves. आणि तो निघून जातो. Amen. आमेन. So my faith is what Jesus did. आणि माझा विश्वास आहे की येशूने काय केला. If he bore, जर त्यांनी तो घेतला I आहे, shouldn't bear. मी तो घेतला नाही If पाहिजे. he bore, जर त्यांनी घेतला, you shouldn't bear. तुम्ही देखील घेतला नाही पाहिजे. Amen. आमेन. उसने जो बीमारी लिया वो खुद के लिए नहीं लिया, तो किसके लिया है? मेरा लिया है. Amen. Amen. अगर उसका खुद का बीमारी लेता था तो हम लोग सोचते थे
मगर उसमें तो बीमारी नहीं था, उसमें तो पाप नहीं था, उसमें तो श्राप नहीं था, तो किसका लिया है उसने? मेरा लिया, तुम्हारा लिया है. Amen. Amen. See, there is where faith plays a very important आणि role. तिथेच विश्वास एक खूप महत्वाचा भाग खेळतो. Not your praying and crying and begging and pleading. तुमच्या प्रार्थना, भीक मागणे, विनंती करणे, प्रार्थना करणे नाही. We don't have to pray, God heal this man, आपल्याला प्रार्थना करायची गरज नाही. प्रभू या मनुष्याला God आरोग्य, heal this woman. ह्या स्त्रीला आरोग्य दे. In the mind of God, आणि देवाच्या मनामध्ये He has already finished that work of healing. त्यांनी आधीच आरोग्याचे काम पूर्ण केलं He आहे. already made a provision, त्यांनी आधीच पुरवठा केला आहे. and it is offered freely to anyone who believes. आणि हे मोफत त्या लोकांना दिले गेले आहे जे विश्वास You know, धरतात. many times we pray to God, Lord, save this man, अनेकदा आपण देवाकडे प्रार्थना करतो की हा मनुष्याचं तारण or कर, save my son, की माझ्या मुलाचं तारण कर, save my daughter. माझ्या मुलीचं तारण कर. Nowhere in the New Testament we see आणि कुठल्याही नवीन करारात आपण बघत नाही anything about praying आणि प्रार्थनाविषयी that the Lord will save someone. की प्रभू कुणाच्या तरी तारण करणार. He cannot save आणि तो तारण करू शकत because नाही you have prayed. कारण तुम्ही प्रार्थना केलाय He म्हणून. saves तो तारण करतो when they believe. जेव्हा ते विश्वास करतात. Amen. आमेन. The Bible says, believe on the Lord Jesus, you shall be saved. आणि शास्त्र म्हणत आहे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करा आणि तुमच्या तारण होणार. In Luke 10:2, आणि लूक 10:2 Jesus said, मध्ये येशूने सांगितले, pray to the Lord of the harvest to send for laborers into the harvest. आणि हंगामाच्या प्रभूकडे प्रार्थना करा की त्यांनी पीक कापण्यासाठी कामकरीना पाठवणार. If you want to pray जर तुम्हाला प्रार्थना करायचं for आहे someone कुणासाठी who has to be saved, ज्याचे तारण व्हायचं who आहे, is lost, जो हरवलेला आहे, say this way, मग असं प्रकारे Lord, प्रार्थना करा की प्रभू, send someone to minister to them. आणि कुणाला तरी पाठव त्यांची सेवा करण्यासाठी, सेविका करायला. Send someone कुणाला तरी पाठवा that they will share the word and they'll be saved. की ते वचन सांगणार आणि त्या व्यक्तीच्या तारण Because होणार. they cannot be saved by prayer. कारण त्यांच्या तारण प्रार्थनाने होणार They can नाही. be saved by someone when they speak the word. आणि त्यांच्या तारण तेव्हा होणार जेव्हा कोणीतरी त्यांना वचन सांगणार तेव्हा. That's what God says. म्हणून देव म्हणतो, You know, look at the harvest is plenty, आणि प्रभू म्हणत आहे बघा पीक किती but खूप आहे, no one is going there to share the word. पण कुणी जात नाही वचन सांगण्यासाठी. Amen. आमेन. When people come to the altar in front, आणि जेव्हा लोक पुढे येत आहे प्रार्थनेसाठी we need to find out आपण शोधले पाहिजे what their need is. कुठला त्यांची गरज आहे. If a person comes to be saved, जर एक व्यक्ती येत आहे तारण you मिळवण्यासाठी, cannot just pray, keep on praying, प्रभु दया करो, प्रभु उनको ना कृपा दो, प्रभु उनको उद्धार दो, प्रभु उनको स्वर्ग में बताओ. You can pray for 10 weeks like this, आणि 10 आठवड्यासाठी तुम्ही असं प्रार्थना करा, but until he acts on the word पण जोपर्यंत तो वचनावर कार्यरत करत and नाही believes आणि विश्वास करत that नाही Jesus is my की savior येशू माझ्या तारणहारा आहे and Lord, आणि प्रभू आहे, he cannot be saved. त्याच्या तारण होऊ शकत नाही. Amen. आमेन. Know this well. आणि हे चांगलं जाणून घ्या. प्रार्थना से किसी का उद्धार नहीं होता है, वचन से होता है. प्रार्थना क्या कर सकता है? डेवल का इन्फ्लुएंस, अड़चन बिड़चन निकाल सकता है, मगर प्रार्थना उसको उद्धार नहीं दे सकता है. ऐसा ही प्रार्थना बीमारी ठीक नहीं कर सकता है. बीमारी में अड़चन लाया रहा है वो ठीक कर सकता है, मगर जब तक तो वो विश्वास नहीं करता है उसको आरोग्य नहीं मिलेगा, क्योंकि आरोग्य प्रभु ने ऑलरेडी क्रूस पर लाया है. He's already paid for it. आणि प्रभूने आरोग्यासाठी आधीच भरपाई केलेली आहे. Amen. Amen. So these are the principles in the word of God you must know. म्हणून हे तत्व आहे देवाच्या वचनामध्ये, तुम्ही हे जाणून घेतले As पाहिजे. far as God is concerned, जोपर्यंत देवाच्या बाबतीत आहे, salvation is provided, तारणाची सोय झालेली healing आहे, is provided, आरोग्याची सोय झालेली means आहे, it's made available, आणि हे जे आपल्यासाठी उपलब्ध केले गेले and आहे waiting आणि वाट पाहत आहे for you तुमच्यासाठी to receive. की तुम्ही ते प्राप्त केले पाहिजे. This is the truth. आणि ही सत्य आहे. Everything is paid for, आणि प्रत्येक गोष्टीची फेड all झाली things are made ready, आणि प्रत्येक गोष्टीची तयारी झाली. salvation, healing, blessing, deliverance, everything. आणि तारण, आरोग्य, आशीर्वाद, प्रत्येक गोष्टी Through the way of the cross, क्रूसाच्या मार्गाद्वारे. these things are waiting for you. आणि ही सर्व गोष्टी तुमची वाट बघत आहे, But we don't have the knowledge. पण आपल्याकडे ज्ञान We नाही. are waiting. प्रभु कभी आरोग्य देगा, कभी तभी दे दो प्रभु. These blessings are waiting for you. आणि हे जे आशीर्वाद आहे तुमची वाट बघत आहे. Amen. आमेन. We have been made to understand that we are waiting. आणि आपल्याला असं समज दिले गेले की आम्ही वाट बघत आहे, Lord, I'm waiting. की प्रभू मी वाट बघत You आहे. will keep on waiting. आणि तुम्हारा तुम्ही वाट बघत जिंदगी असाल, गुजर जाए, कुछ मिलने वाला तुमचं आयुष्य निघून जाणार, तुम्हाला काय मिळणार नहीं. नाही. So
don't think that I'm illiterate. No, don't असं have those विचार करू thoughts. नका की मी अडाणी आहे. Even if you're illiterate, जरी तुम्ही अडाणी you आहात, hear the word of God तुम्ही देवाचे वचन ऐका and put your faith. आणि तुमचा विश्वास तिथे लावा. Amen. Amen. Okay. That's why I'm teaching you very important things. म्हणून मी खूप महत्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकवत So आहे. when you know that this person has to be saved, म्हणून जेव्हा तुम्हाला कळतो की ह्या व्यक्तीच्या तारण this झालं person has पाहिजे, to be healed, की ह्या व्यक्तीला आरोग्य मिळाले पाहिजे, turn to God's word आणि देवाच्या वचनाकडे वळा and show him what the Bible says. आणि त्याला दाखवा की शास्त्र काय म्हणत आहे, Show him what Jesus has done, आणि त्याला दाखवा की येशूने काय or केलं already done or finished आणि त्यांनी आधीच केला आहे किंवा पूर्ण केला आहे, for all of mankind. आणि पूर्ण मनुष्य जातीसाठी. And their part is just to believe and receive. आणि त्यांच्या भाग आहे फक्त त्यांनी विश्वास केला पाहिजे आणि Not प्राप्त केला do पाहिजे. or perform or merit. No. आणि काम करायची गरज नाही, कृती करायची गरज नाही, योग्य व्हायची काय गरज नाही. So from God's standpoint, म्हणून देवाच्या दृष्टिकोनानुसार salvation is a done deal. तारण एक झालेली काम आहे, Healing is a done deal. आरोग्य एक झालेली काम He आहे, has already bought and paid for it. आणि त्यांनी आधीच ते विकत घेतले आणि त्याची भरपाई केली So आहे. it's not a matter of God saving. म्हणून ही काय देवाचे तारण करण्याची It's मुद्दा not, नाही it's not a matter of God healing. आणि देव आरोग्य देण्याची गोष्टी नाही. It's a matter of us accepting the salvation that God offers freely. आणि ही आपली बाब आहे की आपण तो जो तारण आहे, जो देवाने आपल्याला मोफत दिली आहे, त्याच्या फक्त आम्ही स्वीकार केला पाहिजे. Similarly, तसंच it is not the matter of God baptizing someone in the Holy Ghost. आणि ही देवाची गोष्टी नाही की देवाने कुणाला तरी पवित्र आत्मामध्ये बाप्तिस्मा दिला It पाहिजे. is a matter of accepting the gift आणि ही अशी बाब आहे की आपण ती देणगीचा स्वीकार केला पाहिजे. of the Holy Spirit that God offers freely. आणि पवित्र आत्माविषयी जो देव आपल्याला मोफत देतो, Likewise, तसंच it's not a matter of God's healing आणि देवाच्या आरोग्य देण्याची काही गोष्टी नाही anyone. कुणालाही. It's a matter of him or her accepting the gift आणि त्याच्या किंवा तिची बाब आहे की त्यांनी त्या देणगीचा स्वीकार that केला God पाहिजे, has already provided in Jesus. जो देवाने आधीच येशूमध्ये सोय करून ठेवलेली I'll आहे. just finish off because it's very important. आणि ही खूप महत्वाची आहे, मी समाप्त You know, करणार some आहे. say, आणि काही लोक well, I बोलतात believe God is going to heal me की- sometimes. आणि मला विश्वास आहे कधीतरी प्रभू मला आरोग्य देणार. In his own time, एक दिन जरूर करेगा प्रभू. हाँ, तू ऐसा नहीं है. That is not faith. आणि ही काय विश्वास नाही. He will do it, I know. आणि मला माहिती आहे प्रभू करणार, Not he will do it, I know. He has done it. आणि तो करणार आहे ही गोष्ट नाही, त्यांनी आधीच केला Your आहे. faith is in he is going to do it. आणि तुमचा विश्वास आहे की प्रभू करणार आहे, That is not faith. आणि तो काही विश्वास Faith नाही. is he's done it. विश्वास आहे की त्यांनी केला आहे. I believe it. मी विश्वास करतो And I'm going to use that faith to fight it. आणि मी तो विश्वासाचा उपयोग करणार आहे लढाई Not करण्यासाठी, fight him, आणि त्याच्याशी लढाई but करायला, fight the devil. आणि शैतानाशी लढाई Fight the करायला, wrong messages. आणि चुकीच्या संदेशाशी Fight लढाई, unbelief. अविश्वासाची लढाई, Fight doubt. शंकाशी लढाई, Fight fear. भीतीशी लढाई करायला, Fight my physical senses. आणि माझ्या जे इंद्रिय आहे त्याच्याशी लढाई करायला. Amen. आमेन. प्रभु के साथ झगड़ा नहीं. प्रभु देना प्लीज. प्रभु के साथ क्यों झगड़ा कर रहे हो? वो होल्ड नहीं कर रहा है. Know this well. आणि हे जाणून घ्या की प्रभू कुठल्याही गोष्टी धरलेला नाही. That thinking is out of line with God's word. आणि हे जे विचार आहे देवाच्या वचनाच्या बाहेर आहे. Now 1 Peter 2:24 says, 1 पेत्र 2:24 by म्हणत आहे, whose stripes you were healed. ज्याच्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळाले. See, it says here, आणि इथे म्हणाले आहे were not going to be healed, but you were healed. आणि तुम्हाला आरोग्य मिळाले होते, तुम्हाला आरोग्य मिळणार आहे असं नाही, आधीच It's तुम्हाला a आरोग्य मिळाले आहे. Finished thing in the spiritual. आणि आत्मिक जगामध्ये ही समाप्त झालेली Your काम आहे. faith तुमचा विश्वास brings from the spiritual to the natural. आणि तुमचा विश्वास आत्मिक जगापासून नैसर्गिक जगाकडे त्या गोष्टीला घेऊन येतो. Amen. आमेन. All blessings are in the spiritual realm. सर्व जे आशीर्वाद आहे आत्मिक जगामध्ये, Your faith तुमचा विश्वास will transfer that and manifest in the physical. आणि तुमचा विश्वास ते जे गोष्टी आहे आत्मिक मधून रद बदली करून नैसर्गिक जगामध्ये घेऊन येणार. इधर नहीं हुआ, उधर हुआ है हमेशा के लिए. And it's the established fact. It's not going to change. आणि हे स्थापित झालेली हकीकत आहे, ही काय बदलणार नाही. तुम्हारा आरोग्य, आशीर्वाद सब कुछ हो गया है उधर. According to God, everything is done. आणि देवानुसार प्रत्येक गोष्टी झालेली आहे It's waiting. आणि वाट बघत आहे. तुम्हारा विश्वास उसको खींच लाएगा ये natural realm. तुमचा विश्वास त्या गोष्टीला नैसर्गिक जगामध्ये आकर्षित करणार किंवा ओढून घेऊन येणार. Till you use the faith, जोपर्यंत तुम्ही विश्वासाचा उपयोग your करत नाही, healing will be there. तुमचं आरोग्य आत्मिक जगामध्येच असेल. तुम कितना भी प्रभु को गड़बड़ करो, क्यों प्रभु देता नहीं, कभी देता प्रभु, भाई रोएगा, मैं फास्टिंग करेगा, मैं सब करो, कुछ नहीं होने वाला है.
प्रभु का पार्ट उसने कर दिया है, Amen. हमारा पार्ट करने पड़ेगा. There's the Godward side, there's the manward side. आणि एक देवाच्या बाजू आहे आणि एक मनुष्याच्या बाजू आहे. Godward side is over. आणि देवाच्या बाजू समाप्त झालेली It आहे is finished. आणि काम पूर्ण झालेली आहे. Amen. आमेन. So don't ask him to finish what is already finished. आणि म्हणून देवाला ते काम पूर्ण करायला सांगू नका जे प्रभूने आधीच पूर्ण केलं आहे. Amen. आमेन. He's finished it. त्यांनी तो काम पूर्ण केला आहे. Now your part is there. आता तुमची काम आहे, तुमच्या भाग आहे. That's why we tell you come to church. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो मंडळीत या, Hear the word of God. वचन ऐका, देवाचे Hear वचन the ऐका, right word. योग्य वचन ऐका, Don't hear the wrong word. चुकीचा शब्द ऐकू Keep नका, your soul clean. तुमच्या जीवाला शुद्ध ठेवा. Why do we say that? आपण असं का बोलतो? We have a part to play. आपल्याला एक काम करायचं आहे. हम लोग हमारा पार्ट नहीं करते. प्रभु ने जो कर दिया उसको ही बोलते प्रभु करो ना, प्रभु करो ना. प्रभु बोला क्या करो, मैं सब कर दिया, तुम करो अभी. Are you saying this? तुम्ही हे पाहिले का? It's easy to blame him. आणि देवावर दोष लावणे सोपं आहे. And the wrong messages you are hearing. आणि जे चुकीचे संदेश तुम्ही ऐकत आहे त्याच्यामुळे प्रभु देगा देगा, तुम रो के प्रार्थना करो, अपने आप को मार के प्रार्थना करो, उपवास करके प्रार्थना करो, सुनेगा आज नहीं तो कल सुनेगा. These messages will not help you at all. आणि हे जे संदेश आहे मुळीच तुमची मदत करणार नाही. It will stir up your natural emotions, तुमच्या नैसर्गिक भावनांना जागृत not करणार, faith. विश्वासाला नाही. And people want their natural emotion to be stirred. आणि लोकांना पाहिजे की त्यांची जे नैसर्गिक भावना आहे त्यांना कोणीतरी जागृत केले पाहिजे. Pastor और translator रोए तो कितना अच्छा लगा मेरे को. सिर्फ अच्छा लगा, कुछ मिलेगा नहीं तुमको. You need faith. तुम्हाला विश्वास You पाहिजे need your faith to be stirred. आणि तुमच्या विश्वासाला तुम्ही जागृत केले पाहिजे. Amen. I want आमेन. to close here only. आणि इथेच मी समाप्त करणार आहे. So the question is not asking God but believing, आणि प्रश्न आहे की तुम्ही देवाकडे प्रश्न नाही केला पाहिजे पण विश्वास केला पाहिजे. and not letting yourself to be hindered आणि स्वतःला तुम्ही अडथळा घालू नये by wrong messages, चुकीच्या संदेशांद्वारे, by fear, भीतीद्वारे by not growing in faith, आणि विश्वासात न वाढून, by not keeping your soul clean, तुमच्या जीवाला not शुद्ध न forgiving ठेवून, people. लोकांना क्षमा न करून. This is all a hindrance for faith. आणि हे सर्व विश्वासासाठी एक अडथळा आहे. These things are not required for healing, आणि ह्या गोष्टीची गरज नाही आरोग्यासाठी. because without this also he brought healing. आणि ह्या गोष्टीशिवाय देखील देवाने आरोग्य आणले. प्रभु रुका ने तुम कभी ठीक हो जाओ, पूरा अच्छा हो जाओ, ये सब बंद करो फिर मैं आरोग्य लाता. नहीं, हम लोग जब पापी थे उसने आरोग्य लाया. Amen. Amen. He's already brought healing. त्याने आधीच आरोग्य आणले आहे. Are you saying this? तुम्ही हे पाहिले का? So get to know the right word. म्हणून योग्य वचन जाणून घ्या. So forgive others. इतरांना क्षमा करा, Don't criticize. निंदा करू Don't नका, hurt people. लोकांना नाराज करू Keep नका. your soul clean. तुमच्या जीवाला शुद्ध, Then your faith will work. मग तुमचा विश्वास काम And करणार. that faith will pull that healing which God has provided for you. आणि मग तो विश्वास जो देवाने तुमच्यासाठी पुरवठा करून ठेवला आहे, विश्वास त्याला आकर्षित करणार आणि तुमच्याकडे घेऊन येणार. Hello, समझ में आया? Did you understand? I made it very easy and simple. आणि मी ह्या संदेशाला अगदी सोपं व स्पष्ट केलं आहे. We need healing daily. आपल्याला रोज आरोग्याची गरज आहे. Amen. आमेन. Daily sicknesses, viruses, these that are coming. आणि दररोज आजार, रोग, विषाणू येत आहे. Let's all stand up. चला आपण उभे राहूया.